हाय. मी हेमंत तलवेकर आणि तुम्ही बघता हेमंत तलवेकर शो. की आज 14 फेब्रुवारी आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 14 फेब्रुवारी आपण व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करतात. खरं तर आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे दिवस साजरे करावेत किंवा कसं याच्यावरती खूप विचारविनिमय होऊ शकेल किंवा वादविवाद होऊ शकेल. अर्थात संपूर्ण जगभरामध्ये आपल्या देशाचा विचार करण्यापेक्षा आपण असा विचार करूया, की संपूर्ण जगभरामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातात. खरं तर असा कुठलातरी दिवस प्रेमाचा दिवस म्हणून किंवा प्रेमाचं प्रतीक म्हणून असा कुठलातरी एखादा दिवस साजरा करावा का वर्षभर माणसांनी एकमेकांवरती प्रेम करावं? याचं उत्तर तुम्हाला चांगलं माहीत आहे. खरं तर प्रेम ही एक मूलभूत गोष्ट आहे. तो जीवनाचा स्थायी भाव आहे आणि म्हणून प्रेमाचं सेलिब्रेशन आपण कुठल्या एका दिवशी करण्याच्या ऐवजी आपण ते सदैव त्याला चेरिश केलं पाहिजे, त्याचं सेलिब्रेशन केलं पाहिजे. रोज अ, आपण प्रेमाचं सेलिब्रेशन करायला पाहिजे, या मताचा मी आहे. परंतु हे सगळं करत असताना मात्र स्वैराचार मात्र करता कामा नये किंवा स्वैराचारापासून आपण लांब राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की प्रेम हा विषय खूप चर्चेला गेलाय आतापर्यंत. खूप त्याच्या संदर्भामध्ये बोललं जातं, गॉसिपिंग होतं वगैरे, वगैरे. त्याला एवढं हाईप करण्याचं किंवा त्याला एवढं महत्त्व देण्याचं काय कारण काय आहे? इतरत्र त्याच्या संदर्भामध्ये बोलतोय आपण. मंडळी, तुम्ही लहान असा, मोठे असा, तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, तुम्ही कोणी असा. पण प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं असा भाग असतो. आणि तुम्हाला माहिती असेल ती मराठीमधली कविता, मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली कविता. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. खरं तर ही लंबी चौडी कविता आहे आणि खूप इंटरेस्टिंग ही कविता आहे. परंतु ही कविता आपण जर ऐकण्यामध्ये, वाचण्यामध्ये आपण वेळ घालवला तर खूपच वेळ त्याच्यामध्ये जाईल. परंतु खूप सुंदर अशी कविता आहे. तुम्हाला जर वेळ मिळाला, तर मंगेश पाडगावकर यांची ही कविता तुम्ही संपूर्ण अ, वाचा, बघा, ऐका. जर तुम्हाला YouTubeवरती ही कोणी कुठं तुम्हाला बघायला मिळाली तर जरूर, जरूर ही कविता बघा. या कवितेचे 1-2 खरं तर कडवी किंवा 1-2 स्टांजा इंग्रजीच्या भाषेमध्ये आपण जर बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला ऐकवतो आणि मग आपण पुढं आपण चर्चा करूया. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, की "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता, या ओळी चिल्लर वाटतात? काव्याच्या दृष्टीनं थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे. तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. 16 वर्षी सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आता या पुढची संपूर्ण कविता खरं तर मी तुम्हाला ऐकवत बसत नाहीये. तुम्ही ती कविता तुम्ही सर्च करू शकता, तुम्ही वाचू शकता. तुम्हाला ती जरूर मिळेल. पण या कवितेमध्ये मंगेश पाडगावकर यांनी ज्या भावना अ, यामध्ये मांडलेल्या आहेत त्या अशा की अ, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये प्रेम हा जो घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि प्रत्येकजण खरं तर अ, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपण कोणावरती तरी प्रेम करावं, कोणीतरी आपल्यावरती प्रेम करावं. अशी ही मोरपंखी असणारी ही ही भावना आहे. कोणाच्या तरी आयुष्यामध्ये प्रेम होणं म्हणजे अंगावरती मोरपीस फिरण्यासारखी ती अवस्था वाटते. अ, एका आंग्ल कवीनं, एका आंग्ल विचारवंतानं खरं तर एके ठिकाणी एक वाक्य लिहिलंय. खरं तर मी त्या वाक्याचा याच्याही पूर्वी एकदा दोनदा माझ्या व्हिडिओमध्ये वापर केलेला होता. तो असं म्हणतो, आंग्ल विचारवंत, "इट इस बेटर टू हॅव लव्हड अँड लॉस्ट दॅन नेव्हर टू हॅव लव्हड ॲट ऑल." म्हणजे प्रेम होणं आणि ते गमावणं हे कितीतरी पटीनं बरं आहे, आयुष्यात कधीच प्रेम न मिळण्यापेक्षा. म्हणजे बरेच लोकं आयुष्य जगतात आणि आयुष्यामध्ये त्यांना खरं प्रेम त्यांना भेटत नाहीये. पण अनेक लोकं अशी पण असतात, की त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेम भेटतं आणि ते गमावून पण बसतात. पण कवी हा आंग्ल विचारवंत असा म्हणतो, की प्रेम झाल्यानंतर ते गमावलं, जावं लागलं तरी चालेल, परंतु आयुष्यामध्ये प्रेम होणं हे आवश्यक आहे किंवा प्रेम तुमच्या आयुष्यामध्ये मिळणं आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कधीच प्रेमाची ओएसिस
निर्माण न होण्यापेक्षा कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी प्रेम करतंय, हे कितीतरी पटीने चांगलं आहे आयुष्यामध्ये कधीच कोणी प्रेम न करण्यापेक्षा. किती थोर विचार आहे बघा. अर्थात ठीक आहे, प्रत्येकाला असं वाटत असतं, की आपल्या आयुष्यामध्ये कोणतरी आपल्यावरती प्रेम करणारी व्यक्ती असावी. आपण प्रेम करावं कोणावरती तरी. एक जबरदस्त फिलिंग आहे प्रेम म्हणजे. आणि ते फिलिंग खरं तर तरुण वर्गामध्ये विशेषतः नवतारुण्यामध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांमध्ये त्या 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 भावनेची तीव्रता, त्याचे हेलकावे हे प्रचंड मोठे असतात आणि अ, अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावरती असताना अ, निसर्गतच भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि परस्पर लिंगी व्यक्तीकडे आपण आकर्षित होतो आणि त्याच्यामधनं मग आपल्याला त्या व्यक्तीकडं आपण आकर्षित होतो. ती व्यक्ती आपल्याला हवी-हवीशी वाटू वाटू लागते. आपण तिच्यावरती प्रेम करतोय असं आपल्याला जाणवतं. पण बऱ्याच वेळेला प्रेमाच्या सुद्धा पायऱ्या असतात. खरं तर आपण त्या सगळ्या शास्त्रीय गोष्टीमधनं आपण सगळं विचार नाही करणार आहोत. परंतु आपण प्रत्येकानं तपासलं पाहिजे. म्हणजे माझा सल्ला हा राहील तरुणांना, की खरंच एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वाटणारं आकर्षण हे प्रेम आहे का? का इन्फॅच्युएशन आहे? प्रेमाची पहिली स्टेप म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड आकर्षण वाटणं, वगैरे, वगैरे. याला इन्फॅच्युएशन असं आपण म्हणतो. खरंच ते आपलं प्रेम आहे का? का इन्फॅच्युएशन आहे? याचा खरं तर आपण शोध घेणं गरजेचं आहे. आणि केवळ भावना अतिरेकानं आपण एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती म्हणजे आपल्या आयुष्यामधली एखादी व्यक्ती आपली सर्वस्व आहे असं मानणं आणि वाहवत जाणं, हे खरं तर सर्वथा चूक आहे. खरं तर प्रत्येक तरुणीनं हा विचार केला पाहिजे, की पहिल्यांदा आपलं करिअर महत्त्वाचं आहे. ह्या ज्या भावना आहेत, प्रेम, राग, मत्सर, द्वेष, कोणाबद्दल तर आकर्षण वाटणं, या सगळ्या निसर्गदत्त भावना आहेत. परंतु या सगळ्या निसर्गदत्त भावनांपेक्षा देखील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं करिअर आहे. आणि त्यामुळं पहिल्यांदा आपण करिअरवरती फोकस्ड राहणं गरजेचं आहे आणि अ, त्यातून जरी कोणाशी तरी आपण प्रेमात पडलो असेल किंवा त्याही व्यक्तीनं आपल्याला प्रतिसाद दिला असेल आणि आपलं नातं सुरू झालं असेल, तर आवर्जून एक गोष्ट प्रत्येकानं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर मी या सगळ्या अनुभवामधनं गेलोय म्हणून मी सांगतो, की आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो, त्या व्यक्तीबद्दल आपण कमिटेड राहू का? आयुष्यभर म्हणा किंवा खरं तर आयुष्यभर हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु तुमचं नातं अधिक चांगलं फुलण्यासाठी तुमच्यामध्ये प्रेमापेक्षा देखील महत्त्वाची गोष्ट आहे, की तुमच्यामध्ये एक प्रकारचं एक सन्मानाचं, आदराचं नातं तयार होण्यासाठी एकमेकांबद्दल तुम्ही कमिटेड असाल का? तुम्ही स्वतःला खरं तर हा प्रश्न विचारला पाहिजे, की मी मी ज्या व्यक्तीच्या रिलेशनमध्ये ज्या व्यक्तीबरोबर मी रिलेशन सुरू करतोय, त्या व्यक्तीबरोबर मी कमिटेड राहीन का? आणि दुसरा एक प्रश्न प्रत्येकानं आपल्या मनाला विचारायला पाहिजे किंवा त्या प्रश्नाचं उत्तर मनातल्या मनात शोधलं पाहिजे. ते म्हणजे की अशी एखादी प्रतिकूल परिस्थिती झाली, एखादी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली म्हणजे उदाहरणार्थ आपला पार्टनर तुमच्या सोबत रिलेशनमध्ये आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांनी पुढच्या आयुष्यासाठी खूप चांगल्या अ, आयुष्याची स्वप्न बघितलेली आहात. अनेक स्वप्न तुम्ही पाहिलेली आहेत आणि त्या स्वप्नांच्या परिपूर्ततेसाठी तुम्ही झटताय. परंतु तुमच्या त्या रिलेशनमध्ये कधी-कधी असाही एक वाऱ्याचा झोत येऊ शकतो आणि ज्यामुळं तुमचं प्रेम हे एकमेकांपासून तुम्ही विन्मुख होऊ शकता, एकमेकांपासून तुम्ही लांब जाऊ शकता किंवा तुमचं प्रेम भंग होण्याची शक्यता असते. अशा 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 परिस्थितीमध्ये खरं तर अ, आपण अ, अ, त्या व्यक्तीला तिच्या काही अडचणीमुळे, तिच्या काही प्रॉब्लेम्समुळे, तिच्या काही पर्सनल असतील काही अडचणी, त्या सगळ्या अडचणींमुळे त्या व्यक्तीला आपल्याबरोबरचं नातं सस्टेन करता येणं शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण मोठ्या मनानं आपण त्या व्यक्तीला लेट गो करेन का? जाऊ देईन का? मी तिला लिबर्टी देईन का? तिला तिच्या आयुष्याचा मार्ग निवडण्याची संधी मी तिला देईन का? असा एक प्रश्न प्रत्येक व्यक्तीनं कुणासोबतच्या सुद्धा रिलेशनला सुरुवात करण्यापूर्वी हा प्रश्न विचारला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की तुम्ही जेव्हा दोघे रिलेशनमध्ये असता किंवा रिलेशनचं डायनामिक्स इतकं जबरदस्त असतं, की दोघे एकमेकांवरती प्रचंड प्रेम करत असतात. तुमच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग जबरदस्त असतं. तुम्ही सॅक्रिफाईस करायला सुद्धा तयार असता आणि खूप एकदम प्रेमाची अगदी उच्च अनुभूती तुम्ही घेत असता आणि एकमेकांच्या बद्दल तुमच्यामध्ये प्रचंड प्रेम असतं.
तुमच्यामधलं ते 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 नातं अगदी घट्ट असतं. परंतु हे जे डायनामिक्स आहे, हे जे रिलेशनमधले हे जे डायनामिक्स आहे, हे सदोदित सर्व काळ अशा पद्धतीचं डायनामिक्स सदोदित राहील याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नसते. देअर इज नो थिंग इज कॉन्स्टंट असं काहीतरी इंग्रजीमधलं ते वाक्य आहे. चेंज इज द ओन्ली थिंग कॉन्स्टंट इन द वर्ल्ड हे त्याचं प्रॉपर ते सुभाषित आहे. म्हणजे जगभरामध्ये कुठलीच गोष्ट ही परमनंट नसते. कधी-कधी बऱ्याच वेळेला काय होतं, की आता तुमचं जे डायनामिक्स असतं ते एकदम जबरदस्त असतं. परंतु कालांतरानं त्या डायनामिक्समध्ये काही चेंजेस होतात. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि त्यामुळं दोघांपैकी कोणाला तरी एकाला असं वाटत असतं, की आपण हे रिलेशन सोडावं. त्यावेळेला दुसऱ्या पार्टनरनं म्हणजे ज्या व्यक्तीला वाटतं, की आपण हे रिलेशन सोडावं, त्याच्या अपोझिट असलेला जो दुसरा पार्टनर आहे, त्या पार्टनरनं असा खरं तर विचार केला पाहिजे, की अशी परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण झाल्यानंतर मी त्या व्यक्तीला मी त्या व्यक्तीला सोडून द्यायला तयार होईन का? मला ते शक्य होईल का? किंवा मी खळखळ न करता माझ्या स्वतःच्या गरजांपेक्षा, माझ्या स्वतःच्या निकडीपेक्षा देखील त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य, त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य हे जास्त मी महत्त्वाचे मानेन का? बऱ्याच वेळेला असं होतं, की तुमच्याबरोबर रिलेशनमध्ये असताना तुमच्या पार्टनरला बऱ्याच वेळेला मानसिक त्रासाला सहन करावं लागतं. त्यांच्या काही अडचणी असतात आणि ज्या तुमच्याबरोबर बोलून दाखवायचं म्हटलं तरी तुमच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असते. न बोलून दाखवायचं म्हणजे घुसमट असते. अशा अशा पद्धतीची त्यांची अवस्था असते. अशा परिस्थितीमध्ये खरं तर आपण मोठ्या मनानं आपल्या पार्टनरला लेट गो करणं हे महत्त्वाचं असतं. असं होतं की बऱ्याच वेळेला त्या व्यक्तीला नाही शक्य होत. बऱ्याच वेळेला त्या व्यक्तीला तिच्या अडचणी असतात आणि त्यामुळं त्या व्यक्तीला जावं लागतं. मग अशा वेळेला आपल्याला खरं तर मोठं मन दाखवावं लागतं. आपण त्या व्यक्तीला सोडावं लागतं. आणि मला असं वाटतं की म्हणजे इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे. ते वाक्य खरं तर आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. मी पण ते वाक्य लक्षात ठेवलंय. सेट द बर्ड फ्री. इफ इट कम बॅक टू यू, इट्स युअर्स. म्हणजे पक्षाला तुम्ही स्वतंत्र ठेवा. जर तो पक्षी परत आला, तर तो पक्षी तुमचा होता. त्या व्यक्तीला तुम्ही मोकळीक द्या. ती व्यक्ती काही कारणानुसार ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेत असेल, परंतु कालांतरानं तिच्या विचार प्रक्रियेमध्ये थोडा बदल झाल्यानंतर ती परत येण्याचा विचार केला, तिनं परत आली, तर ती व्यक्ती तुमची कायमची होती, असा त्याचा अर्थ होईल. पण तुम्ही ती लिबर्टी त्या व्यक्तीला दिली पाहिजे. कारण फोर्सफुली मी याच्याही पूर्वी एका मध्ये म्हटलं होतं, की कुणालाही फोर्सफुली आपल्या रिलेशनमध्ये आपण ठेवू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याची त्याची लिबर्टी महत्त्वाची असते. लिबर्टी देऊन त्या व्यक्तीनं आपल्यावरती प्रेम करणं हे फार महत्त्वाचं असतं. फोर्सफुली प्रेम करणं महत्त्वाचं नसतं. त्यामुळं आपण त्या व्यक्तीला लेट गो करायला पाहिजे आणि बऱ्याच वेळेला असं होतं, की जेव्हा व्यक्ती आपल्या सोबत असतात, तेव्हा त्या व्यक्तीचं मोल, त्या व्यक्तीचं महत्त्व आपल्याला कळत नाही किंवा आपण त्या व्यक्तीवरती किती प्रेम करतो हे कळत नाही. परंतु ती व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यामधून निघून जाते, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचं महत्त्व कळतं. त्या व्यक्तीवरती आपलं किती प्रेम आहे त्याचीही प्रचिती येते. एका अर्थानं प्रेमाचा खराखुरा अनुभव घ्यायचा म्हटलं म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती तुमचं किती प्रेम आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं म्हटलं, तर त्या व्यक्तीला तुम्ही लेट गो करायला शिकलं पाहिजे, असं मला म्हणायचं आहे. आणि खरं तर या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आपल्याला खरं तर हा दिवस साजरा करत असताना काही लोकांनी म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये तो दिवस साजरा केला जातो एखाद्या सणाप्रमाणे असं म्हणणार नाही. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये एक ट्रेंड आलाय कॉलेज गोयर्समध्ये, की अशा प्रकारचे दिवस साजरे करणे किंवा वृत्तपत्रांमध्ये त्याच्या संदर्भातल्या माहिती येतात आणि मला असं वाटतं, की सोशल मीडियावरती देखील या सगळ्या संदर्भामध्ये मेसेजची आदान-प्रदान होत असते. परंतु हे सगळं करत असताना, ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे सेलिब्रेट करत असताना आपल्याला खरं तर काही गोष्टींचं पथ्य पाळायला पाहिजे आणि तेच नेमकं मी मगापासून सांगितलेलं आहे, की कुठल्याही व्यक्तीबरोबर रिलेशन सुरू करण्यापूर्वी आपल्याला विचारायला पाहिजेत आणि ते कुठले प्रश्न आहेत, याबद्दल मी मगाशी सांगितलेलं आहे. आणि तशी परिस्थिती आली, तर आपण त्या व्यक्तीला सोडून द्यायला आपण तयार राहू का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, तर आपण त्या व्यक्तीला लेट गो करायला शिकलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. एवढा सगळा वेळ तुम्ही मला दिला आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला. या व्हिडिओमध्ये व्यक्त करण्यात आलेली मतं तुम्ही ऐकलीत आणि पटली असतील तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक कराल याची मला खात्री आहे. आणि
जाता जाता मी एक तुम्हाला विनंती करेन, की आपल्याला हा व्हिडिओ किंवा माझे असे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील, तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही विनंती. धन्यवाद. थँक यू.